जय शिवराय मित्रांनो, MH9 मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, तर आत्ताच खालील बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण कर्जमाफीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. आता या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडली आहे. कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी सरकारने जी समिती नेमली होती, त्या समितीने आपला सविस्तर अहवाल अखेर राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. खरं तर 15 एप्रिलपर्यंत हा अहवाल येणे अपेक्षित होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्याला थोडा विलंब झाला. मात्र आनंदाची गोष्ट अशी की सरकारने हा अहवाल आता स्वीकारला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लागणार अंतिम मोहर. राज्यात सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुका आणि आचारसंहितेमुळे हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला नव्हता. परंतु आता येणाऱ्या पुढील कॅबिनेट बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच या कर्जमाफी योजनेचा अधिकृत GR काढला जाईल. कोणाला मिळणार लाभ? सध्याच्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पिकाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या नियमात काही बदल होणार का? हे मंत्रिमंडळ बैठकीनंतरच स्पष्ट होईल. मित्रांनो, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा शासन निर्णय निघण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल, ती आम्ही तुमच्यापर्यंत MH9 मराठी न्यूजच्या माध्यमातून लगेच पोहोचवू. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.